नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हे सुंदर असं कोस्टर कम फ्लॉवर पॉट असं बनवायला शिकणार आहोत। पहा, हे एक कोस्टर आहे आणि असं फोल्ड करून ठेवलं तर आपण एक टेबलवर ठेवण्यासाठी फ्लॉवर पॉटसारखा याचा वापर करू शकतो। अगदी साधं, सोपं आणि कमीत कमी लोकरीत बनणारं असं हे कोस्टर कम फ्लॉवर पॉट आहे। चला तर आता हे कसं बनवायचं ते आपण पाहूयात। आता हे कोस्टर बनवण्यासाठी आपण ही स्किन कलरची लोकर घेतलेली आहे। ह्या लोकरीने सर्वप्रथम आपण एक मॅजिक सर्कल बनवून घ्यायचं आहे। साधारणतः आपण जो सर्कल बनवतो हा फ्लॅट सर्कल हा बनवायचा आहे आपल्याला। तर हा सर्कल बनवण्यासाठी आपण ही मॅजिक सर्कल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा एक 12। अशा प्रकारे मॅजिक सर्कलमध्ये आपण 12 खांब घातलेले आहेत, कारण की आपल्याला ह्या 12 पाकळ्या बनवायच्या आहेत। 3 चेनचा पहिला खांब आणि हे एक्स्ट्रा 11 खांब, असे एकूण 12 खांब। आता हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्या ह्या तिसऱ्या चेनवर आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे क्लोज केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। त्याच ठिकाणी आणखी एक खांब, 2 खांब झाले। आता हे जे राहिलेले 11 खांब आहेत त्याच्यावर देखील प्रत्येक खांबावर 2 खांब अशा प्रकारे आपल्याला खांब घालायचे आहेत। 1 2 ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत। आपले एकूण 24 खांब होणार आहेत। 1 2 3 4 5 6 7 7 8 9 10 ह्या प्रत्येक खांबावर 2 खांब आपण घालून घ्यायचे आहेत। एकूण 24 खांब होतील आपले। आता प्रत्येक खांबावर 2 खांब असे आपले हे 24 खांब झालेले आहेत। हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा 1 2 3 हा 3 खांबाचा पहिला खांब झाला। ह्या राऊंडमध्ये दुसऱ्या खांबावर 2 खांब घालायचे आहेत। 1 2 त्यानंतर पुढच्या खांबावर 1 खांब, पुढच्या खांबावर 2 खांब, 1 2 1 खांब, 2 खांब, 1 खांब, 2 खांब। ह्या प्रकारे ह्या खांबावर 1 खांब, दुसऱ्या खांबावर 2 खांब
असा हा राऊंड आपण पूर्ण करू. एका खांबावर एक खांब, एका खांबावर दोन खांब, ह्या प्रकारे हा आपण तिसरा राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे. आणि ह्या तिसऱ्या राऊंडमध्ये आपले 36 खांब आलेले आहेत. पहिल्या राऊंडमध्ये आपले 12 खांब होते, दुसऱ्यामध्ये 24 आणि इथे 36 खांब आलेले आहेत. आता सेम 3 चेनचा जो पहिला खांब आहे याच्या ह्या तिसऱ्या चेनवर आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. आता ह्या पुढच्या खांबावर एक खांब, त्यानंतर तिसऱ्या खांबावर 2 खांब येणार आहेत, 1 आणि 2. सेम एक खांब, दुसऱ्या खांबावर एक खांब आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब. पहिल्या खांबावर एक खांब, दुसऱ्या खांबावर एक खांब आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब. एक एक आणि 2. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. 1 1 2 1 1 2 अशा प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण केलेला आहे. आणि ह्या राऊंडमध्ये आपले हे 48 खांब आलेले आहेत. सेम हा जो पहिला खांब आहे 3 चेनचा, त्याच्या ह्या तिसऱ्या चेनवर आपण क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही लोकर आपण कट करायची आहे. अशा प्रकारे आपला हा सर्कल तयार झालेला आहे. आता आपल्याला अशा पाकळ्या विणायच्या आहेत. त्यासाठी मी ही पिवळी लोकर घेतलेली आहे. ह्या पिवळ्या लोकरीने पाकळ्या विणायच्या आहेत. ह्यातल्या कोणत्याही एका खांबावर आपण ही लोकर जोडून घ्यायची. अशा प्रकारे ही लोकर जोडल्यानंतर इथे आपल्याला यायचं आहेत 1 2 3 चेन, म्हणजे हा झाला आपला पहिला खांब. सेम त्याच ठिकाणी आणखी एक खांब घ्यायचा आहे, 2 खांब. आता घ्यायचे आहेत 2 चेन, पुन्हा त्याच ठिकाणी 2 खांब. अशा प्रकारची आपल्याला शेल बनवायची आहे. 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, 1 2 आणि 1 3 खांब सोडायचे आहेत आणि चौथ्या खांबामध्ये पुन्हा अशी शेल बनवायची आहे. 1 2 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. सेम 1 2 आणि 3 खांब सोडून ह्या चौथ्या खांबामध्ये 1 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. एक 2 3 खांब सोडायचे आहेत. चौथ्या खांबावर शेल, 1 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. 1 2 3 खांब सोडून चौथ्या खांबावर 2 खांब, 2 चेन, 2 खांब, पुन्हा 3 खांब सोडून चौथ्या खांबावर 2 खांब, 2 चेन, 2 खांब. अशा प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे. इथे आल्यानंतर काय करायचं आहे, ह्या शेलचा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्या ठिकाणी आपण
क्लोज करून घेऊया. त्यानंतर पुन्हा एकदा शेल बनवायची आहे आपल्याला ह्या शेलच्यामध्ये. तर ह्या शेलमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत 4 खांब. 1 2 3 आणि हा एक 4. 4 खांब. इथे घ्यायचे 3 चेन. 1 2 3. त्यानंतर पुन्हा एकदा 4 खांब. 1 2 3 आणि 4. 4 खांब 3 चेन 4 खांब अशी शेल तयार. इथे 3 चेन घेतल्यामुळे बघा असं हे टोक येईल, त्याच्यामुळे इथे पाकळीचा आकार येतो. आता ह्या ठिकाणी क्लोज, ह्या 2 शेलच्या मधला गॅप आहे ह्याच्यामध्ये क्लोज करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. पुन्हा पुढच्या शेलमध्ये 1 2 3 आणि एक 4. 4 खांब 3 चेन आणि 4 खांब. 1 2 3 आणि एक 4. अशा प्रकारे शेलमध्ये शेल बनवायची आहे. 2 शेलच्या मधला हा गॅप आहे, ह्या गॅपमध्ये क्लोज करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. पुन्हा पुढच्या शेलमध्ये शेल 4 खांब 1 2 3 4. 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि पुन्हा 4 खांब. 1 2 3 4. 2 शेलच्या मधल्या ह्या गॅपमध्ये क्लोज करून घ्यायचं आहे. पहा अशा ह्या पाकळ्या तयार होतील. सेम ह्या पुढच्या शेलमध्ये शेल 4 खांब 3 चेन 4 खांब ह्या 2 शेलच्या गॅपमध्ये क्लोज करायचं आहे. पुढच्या शेलमध्ये शेल क्लोज, शेलमध्ये शेल क्लोज अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड आपण विणून घेऊयात. आता आपला हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. ह्या गॅपमध्ये आपण क्लोज करून घेऊया. सुंदर आपलं हे कोस्टर तयार झालेलं आहे. असं आपण वेगवेगळ्या रंगात बनवू शकता किंवा एका रंगात देखील बनवू शकतात. कोणत्याही एका रंगात देखील बनवता येतील. हे मी 4 वेगवेगळ्या रंगात बनवलेले आहेत. आता आपण बास्केट बनवूया. आता हे आपले कोस्टर विणून झालेले आहेत. तर आपल्याला हे ठेवण्यासाठी एक छोटं बास्केट किंवा टोपलीसारखी विणायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा मी हा सर्कल बनवला आहे. जसा आपण हा मधला सर्कल बनवला ना तसाच सेम बनवलेला आहे. हे 12 खांब, मग 12चे 24 36 आणि 48 अशा प्रकारे हा सेम सर्कल आपण बनवून घेतलेला आहे. आता ह्याच्या पुढे काय करायचं आहे आपल्याला, इथे क्लोज केल्यानंतर 1 2 आणि 3 हा झाला आपला पहिला खांब. त्यानंतर ह्या खांबावर बघा ही जी साखळी दिसते, हा झाला आपला 3 चेनचा पहिला खांब. आता प्रत्येक खांबावर एक खांब विणायचा आहे, परंतु पूर्ण खांबात न विणता ही जी साखळी आहे ह्या साखळीमध्ये आपल्याला विणायचं आहे खांब.
48 खांब आहेत, तर 48 खांब आहेत. ही साखळी आहे, हे दिसत असेल तर ही आतल्या बाजूने, म्हणजे ही सोडून इथे मध्ये. नॉर्मली आपण खांबावर खांब घेताना ह्या दोन्ही साखळ्यांमध्ये विणतो, तसं न करता ही एक सोडून इथे विणायचं आहे. बाहेरची बाजू सोडायची आहे आणि आतल्या बाजूतून सुई घालायची आहे अशी. त्यामुळे टोपलीसारखं असं ह्याला उभार येईल असं वर. तर ह्याच प्रकारे प्रत्येक खांबावर एक खांब आपण विणत जायचं आहे. 48 खांब आहेत, त्याच्यावर प्रत्येकी एक असे 48 खांब येणार आहेत. तर हे 48 खांब आपण विणून घेऊया, प्रत्येक खांबावर एक खांब. आता राऊंड आपल्या इथे पूर्ण झालेला आहे. तर हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा 1 2 3 हा झाला पहिला खांब. ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये देखील सगळ्या खांबांवर खांब घालायचे आहेत, पण आपण जसं रेग्युलर घालतो ह्या दोन्ही ह्या लूपमधून घालून त्याच प्रकारे. ह्या पहिल्या राऊंडमध्ये आपण एकाच लूपमधून घातलं होतं, दिसते, त्यामुळे हे असं उभं राहिलं, असं उभं राहायला मदत झाली एका लूपमध्ये घातल्यामुळे. अशा प्रकारे आता प्रत्येक खांबावर एक खांब येणार आहे. प्रत्येक खांबावर एक खांब. प्रत्येक खांबावर एक खांब अशा अजून आपण 3 लाईन विणून घेऊयात. सेम आता हे 48 खांब आहेत, तर प्रत्येक वेळी 48च खांब राहणार आहेत, कारण प्रत्येक खांबावर एक खांब आपण घेणार. तर त्या 3 लाईन मी विणून घेते. आता हे आपण इथून 1 2 3 4 ओळी विणून घेतलेल्या आहेत. इथून आपण टर्न केलेलं, म्हणजे टर्न. आता ही टोपली विणताना आपण पहिल्या बघा ह्या 1 2 3 4 ओळी विणलेल्या, त्याच्यानंतर इथून वर डिझाईन करायला घेतली. इथे 1 2 3 4 ओळी विणलेल्या आहेत. इथे आता मी क्लोज केलेलं आहे ना, इथे आता कट करून घेते. आता आपण ह्या हिरव्या रंगाने वर पानांचे डिझाईन म्हणजे ॲक्च्युली हे जसे आपण पाकळ्या विणल्या तशाच आपल्याला पाकळ्या विणायच्या आहेत. पाकळ्या विणायच्या आहेत, त्यांना पानाचा इफेक्ट यावा म्हणून आपण हिरवा रंग वापरणार आहेत. सेम जसं आपण त्या सर्कलच्या भोवती विणलं तसंच विणणार आहे मी इथे. कोणत्याही एका खांबावर आपण लोकर जोडून घेऊया अशा प्रकारे. इथून जोडलेली आहे मी. 1 2 आणि 3 हा झाला आपला पहिला खांब. सेम त्याच ठिकाणी दुसरा खांब, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. सेम 1 2 3 खांब सोडून चौथ्या खांबावर आपण घेणार आहेत.
शेल जशी आता केली तशीच 2 खांब, 2 चेन, 2 खांब, 1 2 3 खांब सोडायचे आहेत. चौथ्या खांबावर 2 खांब, 2 चेन, 2 खांब. असा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. ही डिझाईन अशी येणार आहे आपली. ही आपली सरळ डिझाईन आहे, ही उलट डिझाईन आहे आणि ही आपण आतल्या साईडने विणतोय. ही डिझाईन अशी झाली म्हणजे ही आपली सरळ येईल. तर आपल्याला ह्याच प्रकारे विणून घ्यायचं आहे. इथून 1 2 3 खांब सोडून चौथ्या खांबावर शेल, पुन्हा 3 खांब सोडून चौथ्या खांबावर शेल. हा राऊंड आपण विणून घेऊया. आता हा राऊंड आपल्या इथे पूर्ण झालेला आहे. सेम इथे 3 चेनचा जो पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता ह्या शेलमध्ये शेल घालायची आहे. 1 2 3 1 4 खांब, 3 चेन, 4 खांब. ह्या 2 शेलचा गॅप आहे ह्याच्यामध्ये क्लोज करायचं आहे. पुन्हा पुढच्या शेलमध्ये शेल घालायची आहे. 4 खांब, 3 चेन आणि 4 खांब. दोन शेलच्या गॅपमध्ये क्लोज करायचा. पुन्हा पुढच्या शेलमध्ये 4 खांब, 3 चेन आणि 4 खांब. पुढच्या गॅपमध्ये क्लोज करायचा. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. हा सगळ्या 12 पाकळ्या विणून घेऊया. आता हा राऊंड आपल्या इथे पूर्ण झाला. ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे घेऊन क्लोज करूया. अशा प्रकारे हा एक सेंटर पीस आपला तयार झालेला आहे. आता हे जे आपण कोस्टर बनवलेले आहेत, हे कोस्टर आपण असे फोल्ड करून डायरेक्ट पण ठेवू शकतो किंवा मग असं थोडेसे लोकर बांधले तर व्यवस्थित राहील. ते घट्ट न बांधता सरगाठ बांधायची अंदाजे जसे. अशा प्रकारे
पहा हे किती सुंदर दिसते. हे असं आपण टेबलवर, डायनिंग टेबलवर वगैरे असं मिडलमध्ये आपण असं ठेवू शकतो. टी कोस्टर प्लस फ्लॉवर पॉटचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडला असेल तर लाईक करा आणि तसं कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.